भक्ष. रात्र अमावस्येची होती. 12 वाजून गेले. मी गाडीत एकटाच होतो. रस्ताही अगदी शांत. एका बाजूलाच काय ती वस्ती. ती देखील दूर बांधलेल्या बंगल्यांची. मध्ये बरीच जागा रिकामी सोडलेली. काही ठिकाणी बांधकाम चालू असल्यामुळे दगडविटांचे ढीग पसरलेले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अशीच मोकळी जागा. त्या पलीकडे एक खाडी. खाडीतले पाणी आता दिसत सुद्धा नव्हते. अंधाराच्या समुद्रात मिसळून गेले होते. दूरवरचे बंगले चोरट्या इसमांसारखे काळोखात गुपचूप उभे होते. पांढुरक्या रंगाच्या त्या प्रचंड आकृती अमानुष वाटत होत्या. वारेही भन्नाट होते. आणि असल्या वाऱ्यात गाडी जोरात पळवायला काय मजा येते. मी गाडीचा वेग आणखी वाढवला आणि अचानक समोर ती उभी राहिली. मी गाडीला चटकन ब्रेक लावला. पांढरे शुभ्र कपडे घातलेली सुंदर तरुण मुलगी. आपला नाजूक हात हलकेच हलवीत ती मध्य रस्त्यावर उभी होती. अमावस्येच्या त्या काळोखातही तिची पांढरी शुभ्र साडी उठून दिसत होती. हिला भीती नाही वाटत? मध्यरात्री परक्या माणसाच्या गाडीत लिफ्ट मागायची? मी गाडी थांबवलीच होती. ती सावकाश चालत गाडीजवळ आली. कुठं जायचंय? मी विचारलं. तुम्ही कुठे जाणार? तिचा उलट प्रश्न. खूप लांब जाणार आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला घरी सोडूनच जाईन. तिनं पत्ता सांगितला. मी हसून म्हणालो, हत्तेच्या, एवढंच ना? मी पोहोचवतो. बसा तुम्ही. मी दार उघडलं. ती माझ्या शेजारीच येऊन बसली. गाडी सुरू करण्यापूर्वी मी तिच्याकडे ओझरते पाहिलं. ती सुंदर तर होतीच, पण त्या सौंदर्यात काहीतरी वेगळेपणा होता. काहीतरी विलक्षण, चटका लावणारे होते. रंग गुलाबी आणि भुवया कोरीव. चेहरा बहुधा काळजीपूर्वक रंगवलेला असावा. तुम्हाला त्रास देते, हो ना? ती अगदी गोड आवाजात म्हणाली. छे, त्रास कसला? उलट सोबतच मिळाली. मीही हसून उत्तरलो. तिला कदाचित तोंड देखले वाटत असेल, पण ते खरंच होतं. रात्रीच्या वेळेस एकटेच गाडी घेऊन फिरावे. हमखास एखादी मुलगी लिफ्ट मागते. वेळ फार चांगला जातो. सोबत चांगली लाभते असा माझाही आजवरचा अनुभव. हे सगळेच काही मी तिला बोलून दाखवले नाही. पण माझ्या मनातले समजल्यासारखं ती हसली. चांगल्या गाण्याच्या लकेरीसारखी हसली. हसताना तिचे मोत्यांसारखे दात चमकले. मी विचारलं, एवढ्या रात्री कुठं गेला होता? ती काहीच बोलली नाही. हँडल फिरवून काच वर काढण्याचा उद्योग तिनं चालवला. थंडी वाजते, ती हलकेच म्हणाली. मी पुन्हा तोच प्रश्न विचारला. शूटिंगला? ती म्हणाली, अमृत स्टुडिओत शूटिंग चालू आहे माझं. म्हणजे? तुम्ही नटी आहात? माझा आदर एकदम वाढला. ती मोकळेपणाने पण किंचित खिन्न हसली. कसली आली आहे नटी? नटी असते तर लिफ्ट मागायची वेळ थोडीच आली असती. नटीला घरी पोचवायला प्रोड्युसर, डायरेक्टर, कॅमेरामन सगळे गाड्या घेऊन तयार असतात. मी आहे साधी एक्स्ट्रा. मग ती खूप बोलत राहिली. रस्ता अगदी मोकळा होता, त्यामुळे गाडी चालवायलाही मजा येत होती. मी वेग पुष्कळच वाढवला. अमृत स्टुडिओ कुठंतरी एका बाजूला आहे. रात्रीच्या वेळेला तर तिथून कसलंही वाहन मिळत नाही. आणि एक्स्ट्रा पोरीची काळजी कोण करणार? यायचं तर या, नाहीतर येऊ नका. माझे तिच्या बोलण्याकडे नीटसे लक्ष नव्हते. बोलत असताना तिच्या ज्या हालचाली होत होत्या तिकडेच मी पाहत होतो. तिच्या चेहऱ्यावरचे भाव एकसारखे बदलत होते. निळसर डोळे चकाकत होते. भुवयांच्या कमानी खेचल्या जात होत्या. ओठ मोडपत होते. संत्र्याच्या फोडीसारखे रसरशीत ओठ. रक्तासारखे लाल. या एक्स्ट्रा नटी घरी जाण्यापूर्वी मेकअप नीट पुसत नाही का? मला फार थंडी वाजते, ती मध्येच उद्गारली. काच लावून घेतली तरी वाजते का कुणास ठाऊक. बोलता बोलता ती हिव भरल्यासारखी कुडकुडू लागली. मग तिला काय वाटले कुणास ठाऊक. ती माझ्या जवळ सरकली. अगदी चिकटून बसली. मी डावा हात तिच्या मागे टाकला. तिनं प्रतिकारही केला नाही. एवढ्यात तिचे उतरण्याचे ठिकाण आले. तिनं गाडी थांबवायला सांगितली. मी काळोखात पाहण्याचा प्रयत्नही केला. समोर मोकळ्या मैदानासारखी जागा. त्याच्या कडेने 4-2 पांढुरकी घरे होती. त्यांना घरे म्हणणे कठीणच.
वेड्यावाकड्या भिंती कशा तरी बांधून राहण्यापुरती जागा. मुसलमानांची थडगी असतात ना, अगदी तशी. पण थोड्या मोठ्या आकाराची घरं. पलीकडे मैदानात कुणीतरी थंडीसाठी जाळ पेटवला होता. त्याचा उजेड त्यांच्यावर कमी अधिक पडतच होता. आणि ती त्या काळोखात अर्धवट उजळून उठत होती. त्या दरिद्री वस्तीशी संपूर्ण विसंगत दिसणारी ती तरुण सुंदर मुलगी मला म्हणाली, तुम्ही इथंच थांबा, मी जाईन एकटीच. आणि पाठ फिरवून चालू लागली. मी खिळल्यासारखा तिच्याकडे पाहत राहिलो. पांढऱ्या शुभ्र हंसासारखी डौलाने चालत ती त्या भिकार वस्तीत शिरली आणि चुन्याने रंगवलेल्या एका भिंतीमागे क्षणात दिसेनाशी झाली. एक सुंदर स्वप्न ते अमावस्येच्या काळोखात अंतर्धान पावले. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्याच वेळी गाडी घेऊन त्या ठिकाणी गेलो. वेळ तीच होती, मध्यरात्रीची. मी गाडी घेऊन उगाच रेंगाळत होतो. अगदी सावकाश चालवी. आजूबाजूला पाहत होतो, जसे काही ते इकडेच दिसणार. आणि ती खरीच उभी होती, कालच्याच ठिकाणी. कालच्या सारखाच तिने मला हात हलवून दाखवला. मी अर्थातच गाडी थांबवली. कालच्याप्रमाणे आज देखील तिने पांढरे शुभ्र कपडे घातले. चेहरा तसाच, खूप रंगवलेला. तरी देखील विलक्षण सुंदर. चार चौघींपेक्षा वेगळा वाटणारा. मी दार उघडलं. ती माझ्या शेजारी येऊन बसली, अगदी जवळ. मी गाडी चालवत होतो, तिच्याकडं न पाहता. आणि तरी देखील तिची नजर मला जाणवतच होती. ती जणू मला नजरेने शोषित होती, पीत होती. मला स्वतःमध्ये सामावून घेऊ पाहत होती. एक विलक्षण आकर्षण आम्हा दोघांच्यात तयार होऊ लागलं, धगधगत्या ज्वालांसारखं. आम्हा दोघांनाही त्या ज्वाला गुरफटून टाकीत होत्या. पण तरीही त्या ज्वाळांमध्ये विलक्षण सुखद असं काहीतरी होतं. मी गाडी थांबवली. तिला म्हटलं, जरा वेळ बसूया का इथं गप्पा मारत? उगाचच नवल वाटल्यासारखं करून ती म्हणाली, आत्ता आणि इथं? हो. मी म्हणालो, काय हरकत आहे? नाही. पण ती घुटमळली. घरी वाट पाहतील? मी विचारलं. घरी? ती हसली, खूप जोराने हसली. नाही, कोणीच वाट पाहणार नाही. आणि वेळेचं काय विशेष? नाहीतर उशीर झालेलाच आहे. मध्यरात्र टळून गेली आहे. मी गाडी लॉक केली. आम्ही दोघेही चालू लागलो. समोरच समुद्र होता, किनाराही खडकाळ. तिने माझा दंड गच्च धरून ठेवला. खडकातून सांभाळत आम्ही एके ठिकाणी जाऊन बसलो. दूरवर लाटांचा आवाज येत होता. लाटा दूरवर जमा होऊन गर्जना करीत होते. त्यांचा आवाज हळूहळू विरत जाई. समुद्रानं टाकलेले ते निश्वास ऐकत आम्ही दोघे कितीतरी वेळ गप्प बसून राहिलो. बोलायला फारशी गरज उरलीच नव्हती. जणू एकमेकांच्या मनातली भावना आम्ही दोघेही समजून चुकलो. मी तिच्या पाठीमागे हलकेच हात टाकत तिला जवळ ओढलं. पाण्याबरोबर एखादे कमळ पुढे सरकावे तशी अलगद ती माझ्या जवळ आली. मी तिच्या दंडावरची पकड घट्ट केली. तिने माझ्या खांद्यावर डोके ठेवले. मी शरीर मागे झुकवले आणि अलगद तिलाही माझ्याबरोबर खाली ओढले. डोक्याला दगड खुपू नये म्हणून तिच्या डोक्याखाली हात धरला. ती मला अधिकच बिलगली. मी कमरेभोवती हात टाकून तिचे शरीर अगदी निकट आणले. मी खाली वाकलो आणि तिच्या ओठांशी ओठ जुळवले. तिच्या ओठांचा रंग माझ्या ओठांनाही लागला असावा, ते देखील लाल झाले असावेत, रक्तासारखे लाल. असीम आनंदानं तिनं चेहरा मागे झुकवला. तिचे बांधलेले केस सुटून पुन्हा तिच्या खांद्यावर खाली पसरले. पण माझा मोह आवरेना. कितीतरी वेळ आम्ही त्या खडकावर तसेच पडून होतो. लाटांचा आवाज देखील आता कमी झाला. अखेरीस आमचे भान परतले. आम्ही उठलो. उगाच कपडे झटकल्यासारखे केले आणि बोटात बोटे अडकवून गाडीशी परतलो. मी गाडी चालू केली. भन्नाट वेगाने तिच्या वस्तीशी आणून उभी केली. आणि मी तिच्या पाठोपाठ उतरलो. ती म्हणाली, प्लीज, तुम्ही येऊ नका. मी जाईन. तिच्या आवाजात काकुळटी होती, पण एक प्रकारचा जरबही होता. मी मुकाटानं गाडीत जाऊन बसलो. तिसऱ्या दिवशी देखील बरोबर 12च्या ठोक्याला मी तिथे पोहोचलो, जिथे ती 2 वेळा भेटली होती. पण आज ती तिथे नव्हती. मी थोडा वेळ तिची वाट पाहिली. बराच वेळ गाडी उलटसुलट फिरवीत मी रेंगाळत राहिलो, पण ती आली नाही. ती यायलाच हवी.
मी येईन असं प्रत्यक्ष बोललो नसलो म्हणून काय झालं? तिला ते कळायला हवं. मी जसा तिला भेटायला आतुर होतो, तशी तीही मला भेटायला आतुर हवी. पण मी असा सुखासुखी जाऊ देणार नव्हतो. तिच्यासारख्या सुंदर मुली क्वचितच भेटतात. त्याहून इतक्या समंजस, प्रियकराला काय हवे ते ओळखून त्याने न मागताच देणाऱ्या, गोड बोलणाऱ्या आणि गोड हसणाऱ्या मुली वरचेवर थोड्याच भेटतात. शिवाय तिच्यात याहून काहीतरी वेगळं आकर्षण देखील आहे, सांगता न येण्याजोगं. तिच्या त्या लाल चुंबनाची आठवण माझ्या ओठावर अजूनही हुळहुळत होती. मी हलकेच ओठावरून जीभ फिरवली. मला ती हवी होती. फार फार हवी होती. आत्ता, या क्षणी हवी होती. मी गाडी अमृत स्टुडिओकडे वळवली. स्टुडिओच्या आवारात अजून दिवे होते. ते आरती शूटिंग अजूनही चालू असावं. तिला उशीर होण्याचं हे कारण मला स्टुडिओत पाऊल टाकता क्षणी कळलं. स्टुडिओच्या बाहेरच बाजूला सेट उभारलेला होता. माझी पावलं तिकडेच वळली. बघ्यांची बरीच गर्दी होती. मीही त्या गर्दीत जाऊन उभा राहिलो. ती कुठे दिसतेय का शोध घेऊ लागलो. सेट कुठल्या तरी रद्दी हिंदी सिनेमाचाच होता, पण प्रचंड होता. बाजूलाच एक बग्गी उभी होती. तिचा रंग पांढरा शुभ्र होता आणि तिच्यावर सोनेरी रंगाचे नक्षीकाम केले होते. गंमत म्हणून मी शेजारच्याच माणसाला विचारलं, कसला सीन आहे हा? तो फाटका काळकुटा माणूस उत्साहानं म्हणाला, तुम्हाला माहित नाही? ड्रॅकुला, हिंदी ड्रॅकुला काढतोय आम्ही. स्वतःच निर्माता असल्यासारखे त्याचे डोळे चमकले आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. एकूण ती ड्रॅकुलाची बग्गी. मेल्यानंतरही जिवंत माणसाचे रक्त पिऊन माणसाप्रमाणे जगणारा पिशाच्च योनीतील ड्रॅकुला. मी म्हटलं, पण ड्रॅकुलाची बग्गी तर नेहमी काळी असते. तो फाटका इसम म्हणाला, ही त्याची नाहीच. त्याने रक्त शोषून मारलेली एक मुलगी या पांढऱ्या बग्गीतून येते आणि हिरोचं चुंबन घेऊन जाते. रक्त शोषणारं चुंबन. मी हसलो. कमाल आहे. हिंदी सिनेमात तुम्ही चुंबन कसं काय दाखवणार? अहो, पाठीमागच्या बाजूनं कॅमेरा लावणार. त्यात काय विशेष? मला मूर्खात काढत तो म्हणाला. एकाएकी सगळीकडे शांतता पसरली. टाळी वाजली आणि शॉट सुरू झाला. पुढील बाजूला प्रखर प्रकाश झोत पडले. पाठीमागचे जंगल अपुऱ्या उजेडात अधिकाधिक खरे वाटू लागले. क्लॅपर बॉयनं शॉटचा नंबर सांगितला आणि क्लॅप दिला आणि तो बाजूला झाला. कॅमेरा हळूहळू पुढे सरकू लागला. मध्यभागी ती उभी होती. पाठमोरी, पांढरी शुभ्र साडी नेसलेली, केस मोकळे सोडलेले. शेजारीच हिरो उभा, गुलजार चेहराचा, भरपूर केस वाढलेला. दुसऱ्या क्षणी तिने त्याला गाढ मिठी मारली. अजूनही तिची पाठ कॅमेऱ्याकडेच होती. क्षणभरात तिने त्याला सोडून दिलं. मेणाच्या पुतळ्यासारखा तो खाली कोसळला. ती बग्गीत जाऊन बसली. डायरेक्टर ओरडला, कट. इतक्या वेळची शांतता एकदम भंग पावली. जो तो बोलू लागला. सगळीकडे एकच गोंगट सुरू झाला. मी गर्दीतून सरळ तिच्या जवळ गेलो. तिला खांद्याला धरून माझ्याकडे वळवले आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. ती दुसरीच मुलगी होती. पाठीमागून तिच्यासारखी दिसणारी. अगदी हुबेहूब. समोरून मात्र चेहऱ्यात काही साम्य नव्हतं. कोण पाहिजे तुम्हाला? ती मुलगी घोगऱ्या आवाजात म्हणाली. मी साधारण वर्णन सांगितलं. पत्ता सांगितला. हा ती होय? ती मुलगी म्हणाली. ती आली नाही आज. काल अर्धा सीन करून गेली होती. 1-2 शॉट्स राहिले होते. मग आज मला तिची डमी म्हणून घेतलं. तरीच सबंध शॉटमध्ये तिचा चेहरा एकदाही दिसू शकला नाही. का आली नाही ती? काही निरोप? मी विचारलं. हो, आज दुपारी निरोप आला होता. ती मुलगी गंभीर झाली. आज पहाटेच ती वारली. स्टुडिओ बाहेर पार्क करून ठेवलेल्या गाडीजवळ मी गेलो. सारे कसे शांत होते. गाडी आता कितीही वेगाने पळवायला हरकत नव्हती. आकाशात चंद्र उगवला. मी दार उघडले आणि चाकाशी जाऊन बसलो. गाडी चालू केली. गाडीचा वेगही वाढवला. रस्ता भरभर कापला जाऊ लागला आणि अचानक माझ्या खांद्यावर एक नाजूक हात पडला. मी गाडी थांबवली. मागच्या सीटवर ती झोपली होती. तिचा हात मात्र माझ्या खांद्याशी चाळा करीत होता. मी दार उघडून खाली उतरलो. पाठीमागचं दार उघडलं. ती प्रसन्नपणे हसत पहोडली होती.
मंद चंद्रप्रकाशात ती इतकी सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर काही वेगळाच तजेला आला होता. लाल चुटुक ओठ ओल्या रक्तासारखे तकतकीत दिसत होते. मी खाली वाकलो. तिने मिटलेले डोळे उघडले. प्रसन्नपणे हसत माझ्या केसातून बोटे फिरवायला लागली. मी आणखी खाली वाकलो. अगदी तिच्या गोऱ्या मानेपाशी. आणि कालच माझ्या दातांनी तिथे केलेल्या ओल्या जखमेवर ओठ टेकले. माझी काळी गाडी चंद्रप्रकाशात न्हात होती.